नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आषाढी एकादशीचा सण जवळ आलाय. लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करतायत. विठुरायाच्या दर्शनाची आस त्यांना लागलीय. या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज आपण एक अशा व्यक्तीची मुलाखत घेतोय की जिनी अनोखी अक्षरवारी राबवली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तर त्या व्यक्ती आहेत ऍडव्होकेट आभाराणी पटवर्धन. नमस्कार. आभाराणी पटवर्धन यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर नागपूर आकाशवाणीमध्ये त्या निवेदक आणि मुलाखतकार म्हणून काम करतात. भाषांतरातही त्यांनी उत्तम काम केलेलं आहे आणि लेखन क्षेत्रातला त्यांचा प्रवास जो आहे तो आपण जाणून घेणार आहोत. आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्यांनी जो खास उपक्रम राबवलेला आहे तर त्याविषयीची माहिती आजच्या मुलाखतीत आपण जाणून घेणार आहोत. तर आभाराणीजी, तुमचं हिंदुस्तान पोस्ट मध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. लेखनाविषयी आपण बोलतोय तर सगळ्यात आधी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचा लेखनाच्या क्षेत्रातला किंवा कविता लिखाणाच्या क्षेत्रातला प्रवास नेमका कसा सुरू झाला? पहिले तर सांगायचं म्हणजे की आमची आई, तर तिचा नेहमी आग्रह असतो की काहीतरी नवीन तुम्ही सतत करत राहायला पाहिजे, मेंदूला चालना मिळत राहायला पाहिजे आणि आपल्या मनात काय आहे हे इतरांपर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी लिहिणं खूप आवश्यक आहे. वाचन तर महत्वाचं आहेच, पण लेखन देखील खूप महत्वाचं आहे आणि म्हणून आम्ही लिहायला सुरुवात केली. एक पुस्तक आमचं प्रकाशित झालं आठवणींच्या ओसरीवर. मी आणि माझी मोठी बहीण अतुला पटवर्धन आम्ही ते संयुक्तपणे प्रकाशित केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खूप लहानपणच्या आठवणी आलेल्या आहेत. त्यानंतर आम्ही काव्यसंग्रह प्रकाशित केला उर्मी नावाने आणि त्याच्यामध्ये माझे अनेक विठ्ठलावरचेच अभंग जास्ती करून आहेत. त्याच्यात इतरही कविता आहेत केलेल्या आणि सुरुवात आमची लिखाणाची जी झाली तर ती मुळात आकाशवाणीच्या लिखाणापासून सुरुवात झाली. आकाशवाणीसाठी आम्ही रविवारच्या गप्पा हे रूपक नाट्य लेखन होतं आणि दर आठवड्याला रविवारी तो कार्यक्रम असायचा. तर साधारण 150 पेक्षा जास्ती ती छोटी छोटी नाटकं आम्ही लिहिलेली होती. छोटी लहान मुलांकरता आम्ही जी शिबिरं घेतली, संस्कार शिबिरं, तर त्या शिबिरांमध्ये देखील आम्ही लहान मुलांसाठी नाटकं लिहिली होती, त्यांच्याकडनं ती करून घेतली होती. आणि कविता बऱ्याच वर्षांपासून करतेय, पण विशेष करून लॉकडाऊनमध्ये जेव्हा घरातच बसलो होतो सगळेजण आणि वेळ कसा घालवायचा हा जेव्हा प्रश्न खूप मोठा होता, तर त्यावेळेला चांगल्या कामामध्ये वेळ गेला पाहिजे याच्यासाठी जास्ती करून काव्य लेखनाला सुरुवात झाली. आणि सुरुवातीला 2 माझी गाणी आहेत. एक विठ्ठल अभंग आहे मन आळंदी पंढरी नावानी, तर तो माझा शाळेतलाच वर्गमित्र आहे. त्यांनी खूप सुंदर संगीत दिलं त्याला आणि ते गाणं YouTube वरती प्रकाशित झालं. त्यानंतर दुसरं गाणं गणेश वंदना, ते देखील त्यांनी संगीतबद्ध केलेलं आहे आणि प्रभा अत्रेंचे शिष्य डॉक्टर अतींद्र सरवडीकर यांच्या आवाजामध्ये ते गाणं ध्वनिमुद्रित करण्यात आलेलं आहे आणि त्याला इतका छान रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे आमचं पहिलं गाणं जेव्हा युट्यूबला आलं, मना आळंदी पंढरी, तर सांगायला मला विशेष कौतुक आणि अभिमान वाटतोय की काही सुरुवातीच्या 1-2 तासातच त्याचे व्ह्यूज इतके वाढले, 1000 झाले, 2000 झाले आणि पहिल्याच दिवशी 10,000 व्ह्यूज त्याला मिळाले आणि आमचा हा पहिला प्रयोग होता. तर या 2 गाण्यांना खूप छान रिस्पॉन्स मिळाला. पण त्यानंतर संगीतकारांकडे जेव्हा गाणी पाठवली तर त्यांची व्यस्तता खूप आहे, इतर कारणं आहेत आणि त्याच्यामुळे ही गाणी पेंडिंग मध्ये आहेत. तर एक मनात असं आलं की आता आषाढी वारीचे दिवस आहेत, लोक वारीला गेलेले आहेत आणि पंढरपूरमध्ये सगळा भक्त गणांचा मेळा जमलेला आहे. तर अशा याच्यामध्ये आपल्याकडनं विठुरायांची काय सेवा होऊ शकते, तर आम्ही दोघी बहिणींनी मिळून एक असा विचार केला की आपण एक उपक्रम राबवूया.
हा जो आठवडा आहे आषाढी एकादशीच्या आधीचा, तर या आठवडाभर आम्ही कोविडच्या काळात लॉकडाऊनमध्ये 5ही जणींनी, म्हणजे आई, आम्ही तिघी बहिणी आणि आमची भाची, असं आम्ही हम्म. एक विषय घेऊन लिखाण करायला सुरुवात केली होती. तर त्यावेळेला आम्ही विठुराया हा विषय घेतला होता आणि त्याच्यावरती प्रत्येकाने जसं जमेल जसं सुचेल तशी भजनं लिहिलेली होती. बरोबर. तर एक नवीन कल्पना मनात आली की ऍक्च्युअल संगीतकारांकडे आपण संगीत त्याकरता दिलेलं आहे आपलं गाणं, पण त्याला व्हायला वेळ लागतोय. तर असं काही आता AI आलेलं आहे, तर त्याच्या मदतीने आपण काही करू शकलो तर. आणि मग आमचा शोध सुरू झाला आणि मग लक्षात आलं की सुनो नावाचं एक ऍप आहे, ज्याच्यावरती आपण आपले लिरिक्स, म्हणजे आपल्या गाण्याचे बोल, ते त्याला दिले की आपल्याला गाणं संगीतबद्ध करून गाऊन सुद्धा मिळतं आणि ते अतिशय अ, छान होत आहे. म्हणजे AI असल्यामुळे एखाद्या माणसाने, मनुष्याने तयार केलं इतकं सुंदर जरी नसलं किंवा हम्म. त्याच्यामध्ये काही त्रुटी असतात AI बरोबर. असल्यामुळे, पण तेवढ्या त्रुटींकडे आपण थोडंसं दुर्लक्ष केलं तर गाणं होतंय तयार आणि थोड्या वेळातच होत आहे. मी वसतो जीवात अन्नाच्या कणात. आणि दुसरी गोष्ट अशी की आईचा कायम आग्रह होता की नवीन गोष्टी शिका. आता कोणीतरी बरोबर. आपल्यासाठी AI तयार करून ठेवलेला आहे, मग त्याचा आपल्याला वापरच करता नाही आला तर काय उपयोग? तर करून पाहायचं. म्हणून एक प्रयोग म्हणून करून पाहिला आणि छान झालं गाणं. आणि मग आम्ही ठरवलं की हे 5ही दिवस अशीच गाणी तयार करू आणि विठ्ठलाची भजनं आपण विठूचरणी अर्पण करूया. विठू घडविला. तर असा हा आमचा तो उपक्रम आहे. आणि त्या गाण्याला आपण जेव्हा आपले शब्द तिथे देतोय AI ला, तेव्हा एक भीती मनामध्ये होती की ही बौद्धिक संपदा आहे आपली, है ना, बरोबर. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आपण ज्याला म्हणतो. कारण मी लिहिलेला आहे तर तो माझा अधिकार असायला हवा, त्यावर माझा कॉपीराईट हवा. म्हणून AI वरच चौकशा केल्या की जर हे शब्द मी AI ला दिले तर त्याचा कॉपीराईट कोणाचा असेल, सुनोचा असेल, AI चा असेल की माझा असेल. तर त्याच्यावरती हे स्पष्ट झालं की शब्दांचा कॉपीराईट हा माझाच असेल, तो कधीच दुसऱ्या कोणाला डावलता येणार नाही. पण मी तर आत्ता शिकते आहे, त्याच्यामुळे मी फ्री व्हर्जन घेतलेलं आहे, पण त्याचं पेड व्हर्जन देखील आहे. आणि आपण जर पेड व्हर्जन घेतलं आणि त्याच्यात गाणी तयार केली तर पूर्ण कॉपीराईट, पूर्ण रॉयल्टीचे हक्क आपले स्वतःचे असतात. त्यात सुनो ऍपचं काहीही राहत नाही. पण अजून मी तिथपर्यंत गेलेले नाही आहे. हा माझा प्रयोग सुरू आहे आणि माझे प्रयत्न सुरू आहेत की जास्तीत जास्त बिनचूक गाणं कसं होईल. कारण बरेचदा असं लक्षात आलं की काही ठिकाणी, चुकीच्या ठिकाणी ती गाणी, म्हणजे ते शब्द तोडल्या जात आहेत आणि मग तो जो एक आनंद असतो ना, तर थोडासा विरस होतो त्याच्यात की अरे चुकीच्या जागी शब्द तोडले यांनी. हा. मग ते तसं होऊ नये म्हणून आताच्या गाण्यामध्ये मी तो प्रयत्न केला की एका ओळीमध्ये आपल्याला जे शब्द जोडून हवे आहेत तेवढेच शब्द लिहायचे, दुसऱ्या ओळीमध्ये जे शब्द जोडून हवे आहेत ते तसे लिहायचे. तर ते चांगलं झालेलं आहे. असा प्रयोग करतेय आणि चालू आहेत आमचे प्रयोग असे. तुम्ही आत्ताच सुनो ऍपच्या प्रयोगाविषयी सांगितलं, पण तुमच्यासारखेच जे नवखे असतील हे ऍप ज्यांना वापरायचं असेल तर त्यांना काही बेसिक टिप्स तुम्ही सांगाल का? आणि किंवा प्रॉम्प्ट हा खूप महत्वाचा असतो अशा वेळी, तर त्याच्याबद्दल काही सांगाल का? निश्चितच. कारण आपण AI चा वापर करतोय ना, तर माझ्या मनात काय आहे हे जोपर्यंत मी स्पष्ट सांगत नाही तोपर्यंत AIच काय, एखादा मनुष्य देखील आपल्या इच्छेनुसार करू शकणार नाही. मग AI कडनं आपल्याला जितकं चांगलं करून घेता येईल त्यासाठी आपण जितकं स्पेसिफिक माहिती त्याला देऊ की मला असं असं हवंय. एक उदाहरण सांगते की माझा जो अभंग आहे म्हणा किंवा भजन आहे, तर त्याचे शब्द जे आहेत ते मला एका फिमेल व्हॉइस मध्येच हवे आहेत, हे मी त्याच्यात लिहिलं. भजन माझं मराठीत आहे म्हणून मी मराठी भजन असं लिहिलं. ते डिव्होशनल आहे म्हणून मी डिव्होशनल लिहिलं. मला शांत हवंय ते,
म्हणून मी पीसफुल लिहिलं. त्यात मला कोणची वाद्य हवी आहेत, तर मला टाळ, मृदुंग, झांजा, हार्मोनियम, बासरी ही वाद्य मला हवी आहेत. तर ते मी स्पेसिफिक तिथे लिहिलं की मला ही वाद्य हवी आहेत त्याच्यामध्ये. आणि चाल त्याची कशी हवी आहे, म्हणजे मला क्लासिकल बेस हवा आहे की मला फोक बेस हवा आहे की मला मिक्स हवा आहे, हा माझा चॉईस आहे. तर मी त्याच्यामध्ये क्लासिकल बेस लिहिलं आणि त्यांनी मला ताबडतोब जसे मी लिरिक्स घातले आणि क्रिएट म्हटलं, त्या क्षणी त्यांचं गाणं तयार आहे तिथे. केवढं मोठं आश्चर्य आहे की हो. संगीतासकट, आवाजासकट पूर्ण गाणं माझ्याकरता तयार आहे. सेकंदभरही वेळ लागलेला नाहीये. आणि जसं हे ऍप आहे ना, तसं आत्ताच मला एक नवीन ऍप समजलेलं आहे. मी वापरलेलं नाही, मी पाहिलेलं देखील नाहीये ते. पण सोनीवा या नावाचं देखील ऍप आहे. तर अशी अनेक ऍप्स असतील. मला असं वाटतं की ज्यांना इच्छा आहे की मी लिहिलेलं गीत त्याचं गाणं व्हावं, त्यांनी एक्सप्लोर करावं, AI ला विचारत जावं. AI ला आपण जितके प्रश्न विचारू तितकी माहिती आपल्याला मिळत जाते आणि त्या माहितीचा आपण योग्य तो उपयोग करू शकतो. आता अर्थात बऱ्याच लोकांनी खूप कौतुक केलं या गाण्यांचं, पण काही लोक असे देखील आहेत की जे म्हणाले, अरे मग आता संगीतकारांचं मरण आहे, त्यांची आवश्यकताच राहिली नाही, गायकांची आवश्यकताच राहिली नाही. पण असं नसतं, असं होऊ शकत नाही. कारण त्यांच्या क्षेत्रात त्यांनी जी काही मेहनत घेतलेली आहे ती अजिबातच वाया जाणार नाहीये. हो. आपण लहानपणापासनं निबंध लिहित आलो. विज्ञान शाप की वरदान है ना. तर ते शाप असू शकतं, पण आपण त्याचा वरदान म्हणून जर उपयोग केला, चांगल्या कामाकरता उपयोग केला, तर निश्चितच हा मानवी विकासाचा एक खूप मोठा टप्पा आपण पार केलेला आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल. आणि भीती बाळगायचं काहीच कारण नाहीये. कारण एखाद्या संगीतकाराने त्याला संगीत देणं आणि एखाद्या गायकाने ते खरं गाऊन त्याचं गाणं इतकं सुंदर होणार आहे की या AI मुळे त्यांना अजिबातच धोका नाही असं मला वाटतंय. हा निव्वळ एक आपण प्रयोग म्हणून वापरू शकतो आणि सध्याच्या काळामध्ये आपण याचं स्वागतही करायलाच हवं. जसं मी म्हटलं की ही गाणी, याला जर चाल लागली नाही आणि आवाज दिला गेला नाही, म्हणजे संगीत आणि गायन याच्याशिवाय ते गाणं अपुरं आहे. तर ही पूर्ण झालेली जी गाणी आहेत ही मी जिथे जिथे शेअर केलेली आहेत. तर त्याच्यात एक कौतुकाची गोष्ट म्हणजे ही 4ही गाणी आज परदेशात आपल्या हिंदू मंदिरांमध्ये नित्य वाजवली जात आहेत आणि तिथपर्यंत आपण पोहोचू शकलेलो आहे. तर देशाच्या सीमा पार करून देखील आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतोय. तर अवश्य लोकांनी या ऍपचा वापर करावा, प्रयोग करून पाहावेत आणि पोचावं जगापर्यंत. कारण आपली बौद्धिक संपदा बाहेरच्या जगापर्यंत पोहोचणं, लोकांना त्यातून आनंद मिळणं यासारखी मोठी गोष्ट कुठली नाही असं मला वाटतं. नक्कीच. तुम्ही सांगितलं तसं की विज्ञान शाप की वरदान हा प्रश्न नेहमीच असतो, पण विज्ञानाने जे आपल्याला टूल दिलेत ते आपण योग्य पद्धतीने वापरणं खूप आवश्यक आहे. आणि तुम्हाला सुनो ऍपच्या म्हणजे सुनो ऍपमुळे एक टूल मिळाले की ज्याच्यातून तुम्हाला तुमचं लेखन कौशल्य दाखवता येते, तुमचं गाणं कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचतंय. तुमच्या या संपूर्ण उपक्रमासाठी हिंदुस्तान पोस्ट कडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.